विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. एम-एच-टी सी-ई-टी ही एक्झाम म्हणजे एक स्पीड टेस्ट आहे. तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. किती क्वेश्चन्स आहेत? फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 100 प्रश्न आहेत. 100 क्वेश्चन आणि वेळ किती आहे? फक्त 90 मिनिटं. म्हणजे बघा ना, एका प्रश्नाला 1 मिनिट सुद्धा वेळ एव्हरेजली देता येत नाहीये आपल्याला. एका मिनिटाच्या आत तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह व्हायला पाहिजे. पण काही प्रॉब्लेम असे आहेत, की वाचायलाच 1-2 मिनिटं लागणार आहेत. मग अशा वेळेस कुठल्या ट्रिक्स आपल्याला वापरायचे आहेत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. मॅथ्समध्ये 50च प्रश्न आहेत. त्याला 1.5 तास वेळ आहे. पण ते पण क्वेशन्स काही लेंदी आहेतच ना. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला तुमचं ना कॅल्क्युलेशनचं स्पीड इन्क्रीज करावं लागणार आहे. त्यासाठी बेसिक, ॲडिशन, पुन्हा सबट्रॅक्शन या गोष्टी तरी परफेक्ट तुम्हाला जमल्या पाहिजेत बरं का. मल्टिप्लिकेशन आम्ही मराठीत काय म्हणतो, पाढे-पाठ असले पाहिजेत. टेबल्स तुम्हाला आले पाहिजेत. पण हे सगळं येऊन सुद्धा स्पीडमध्ये कॅल्क्युलेशन करायला जमत नाही. याच्या मागचं मोठं रिझन आहे. कुठलं रिझन ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडणार आहे. पुढचं सांगायची गरज नाही. कळालं असेल तुम्हाला मी काय म्हणणार आहे. आवडला व्हिडिओ तर मित्रांबरोबर पहिल्यांदा शेअर करा. ओके. लाइक, सबस्क्राईब तर तुम्ही केलेलं असणारच आहे मला माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे, की ही जी टाईम मॅनेजमेंट आहे ना, हे जमली तरच सी मध्ये यश मिळणार हे आपल्याला मान्य आहे. काही न्यूमेरिकल पहिली गोष्ट सांगतो लक्षात घ्या, की काही न्यूमेरिकल्स ना जे आहेत ना, ते तुम्हाला सॉल्व्ह होतात. पण तुम्ही पहिला ते बघायचं, की विथिन मिनिट होतायत का सॉल्व्ह. म्हणजे बघा, तुम्हाला आता मॅथ्समध्ये एखादा क्वेशन आहे, की सॉल्व्ह होतोय तो. पण एका मिनिटात सॉल्व्ह होणार नाही याची गॅरंटी आहे तुम्हाला. 2 मिनिटं, 3 मिनिटं सुद्धा लागू शकतील ना. तर इनिशियली या टाइपचे क्वेशन तुम्हाला स्किप करावे लागतील. म्हणजे ही पहिली गोष्ट. मोह टाळावा लागेल. येतोय तरी स्किप करायचा. फक्त हायलाइट करून ठेवा. पुन्हा ते सॉल्व्ह करायचं हे पण लक्षात घ्या. आता सगळ्यात इम्पोर्टंट या व्हिडिओमधला महत्त्वाचा पॉइंट जो आहे तो कॅल्क्युलेशन्स. बरोबर आहे? तर सगळ्यात इम्पोर्टंट काय, की फुल कॅल्क्युलेशन कुणी तुम्हाला करायला सांगितलेत? अरे 4 ऑप्शन्स टोटली डिफरंट असतात. आता क्वचित एका-दुसऱ्या प्रश्नामध्ये ऑप्शन क्लोज असतील. स्किप करा, स्किप करा. पण तुम्हाला अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनच करायचं आहे. आता मला सांगा, एक मी प्रश्न सांगतो तुम्हाला सिंपल. एफ-सी-सीमध्ये पॅकिंग एफिशियन्सी 74% आहे. ओके. मग मला सांगा व्हॉइड म्हणजे मोकळ्या जागा किती असणार आहेत? 26%. आता मला युनिट सेलचा व्हॉल्यूम दिलाय आणि मोकळा व्हॉल्यूम किती आहे असं जर विचारलं असेल, तर ऑब्व्हियसली जो व्हॉल्यूम दिलाय त्यातला एवढा ऑक्युपाईड असणार, एवढा रिकामा असणार ना. मग मला कॅल्क्युलेशन करताना दिलेल्या व्हॉल्यूमला ह्यानं मल्टिप्लाय केलं पाहिजे ना, पण नाही करणार. मी मल्टिप्लाय करणार नाही. मी ट्रिक सांगतोय तुम्हाला. 26% आहे ना, 25% कन्सिडर करतो मी. 25% म्हणजे 1/4 माहिती आहे ना तुम्हाला? पर्सेंटेज म्हणजे अपॉन 100 घेणार ना आपण. मग 25 ला 100 न डिव्हाईड करा. मग आन्सर किती येणार आहे? 1/4 आणि त्याने दिलेल्या व्हॉल्यूमला मल्टिप्लाय करा ना. पण 1/4 न मल्टिप्लाय करणं म्हणजेच 4 न डिव्हाईड करायचं आहे. मग समजा वरती व्हॉल्यूम 1.2 आहे. त्याला 4 1.2 समथिंग वेगळा मोठा नंबर आहे. त्याला 4 न पूर्ण डिव्हाईड कशाला करत बसताय? 12 आहे ना? 12 ला 4 ने डिव्हाईड करा 3 येईल ना? मग 4 ऑप्शनमध्ये बघायचं 3 कुठे आहे? एकाच ठिकाणी असणार आहे. क्विकली सॉल्व्ह करायचंय. क्विकली लक्षात घ्या. आता तुम्हाला हे पर्सेंटेजचं पण कळालं. मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगितला. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्यायच्या. आता सांगतो अवोगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू सांगा. अरे 6 घ्या रे फक्त. 6 घ्या. ते 6.022 कुणी घ्यायला सांगितलंय? गरजच नाहीये. अवोगॅड्रोज नंबर तुम्हाला सारखा लागणार आहे लक्षात घ्या. सारखा लागणार आहे. आता सॉलिड स्टेट पासूनच सुरुवात करूया. त्याचे 3-4 प्रॉब्लेम मी घेतलेत. मी तुम्हाला पटापटा सॉल्व्ह करून दाखवतो. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, पहिलं न्यूमेरिकल दिसल्या टेक्स्टबुक मधलं 1.6 हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला घ्यायचं. हां, आपलं बोर्डचं न्यूमेरिकल, बोर्डच्या टेक्स्टबुक मधलं न्यूमेरिकल आहे 1.6 ठीक आहे. घेतो मी पहिला क्वेश्चन काय दिलंय बघा. 0.6 मोलमध्ये ओके टेट्राहेड्रल व्हॉइड्स किती असतात? ऐका. एका मोलमध्ये अवोगॅड्रोज नंबर एवढे ॲटम असतात. जेवढे ॲटम तेवढेच ऑक्टाहेड्रल व्हॉइड असतात. त्याच्या डबल असतात टेट्राहेड्रल व्हॉइड्स. ओके. मी क्रॅश कोर्समध्ये सॉलिड स्टेटचा व्हिडिओ फ्री ठेवलाय बरं का. तुम्ही तो नक्की बघा आपल्या ॲप्लिकेशनवरती. इथे तुम्हाला मी ट्रिक सांगतोय लक्ष द्या. मग मी काय करणार आहे समजून घ्या, की जेवढे मोल आहेत ना, त्याला मला अवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय केलं पाहिजे आणि त्याला परत 2 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. कारण मोलला अवोगॅड्रोज नंबरनं मल्टिप्लाय केलं की एटम मिळतात. जेवढे एटम त्याच्या डबल टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतात. आता ऐका मी काय करतोय.
या 6 ला 2 न मल्टिप्लाय करा. पॉइंटचा विचार करू नका. 6 ला 2 न मल्टिप्लाय करा. किती येणार आहे? 12. ओके. अवोगॅड्रो नंबरमध्ये पण 6 आहे. 12 ला 6 न मल्टिप्लाय करा. 72 येणार. 72. 72 ऑप्शन बी करेक्ट आहे. बाकीचं कुठं 72 नाही. हे कळालं का? इथं तुम्हाला परफेक्ट आन्सर काढायची गरज आहे. 72 येतंय. एकाच ठिकाणी 72 आहे. ते माझा आन्सर बरोबर आहे. पण समजा इथं पण 72 असतं, इथं पण असतं, इथं पण. मग 10 रेज टू किती आहे? हे मी चेक केलं असतं. मग ऑब्व्हियसली समजून घ्या, लक्षात घ्या, पूर्ण कॅल्क्युलेशन करायचे नाहीयेत. मग पहिली ट्रिक कळाली तुम्हाला. अप्रॉक्सिमेट करायचंय. पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. ऑप्शनकडे बघत राहायचंय, ऑप्शनकडे. आता नीट लक्ष द्या. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल. तुमच्या पुस्तकात असा फॉर्म्युला आहे का बघा, एक्स अपॉन ए क्यूब इंटू डी. ते जे एक्स आहे ना, ते सॅम्पलचं मास आहे. किती सॅम्पल आहे? 0.4 ग्रॅम सॅम्पल आहे. ओके. डेन्सिटी आणि व्हॉल्यूम बघा, डेन्सिटी आणि व्हॉल्यूमचा प्रॉडक्ट डायरेक्टली दिलाय त्यांनी. किती दिलाय? एवढा दिलाय. किती दिलाय? 1.2 इंटू 10 रेज टू मायनस 22. माझा फोकस फक्त इथं आहे. ओके. आता खाली 12 आणि वरती 4 आहे. ओके. 4 3 जा 12, 1/3, 1/3 ची व्हॅल्यू 0.333 समथिंग येणार आहे. मग मी 333 कुठे आहे बघतोय, तो ऑप्शन मिळाला मला, बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत. मी ओरडून तुम्हाला सांगायला लागलोय, काय कळतंय का? समजतंय का? बघा, हे कॅल्क्युलेशन इम्पोर्टंट आहे. हे -2चं +22 पुन्हा पॉइंट कॅल्क्युलेशन कुणी तुम्हाला सगळं करायला सांगितलंय? बघा ना, ऑप्शन्स वेगळे आहेत आणि हे सगळे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. अजून घेतो 2-3 प्रश्न बघा. आता बघा, व्हॉल्यूम आणि डेन्सिटीचा प्रॉडक्ट दिलेला आहे. अरे बघा, हे शिफ्ट 2 मध्ये आहे, हे शिफ्ट 1 मध्ये आहे. सकाळचाच प्रश्न दुपारी परत रिपीट होतोय. पी-वाय-क्यूज रिपीट होतायत, मी मान्य करतोय, पण तोच प्रश्न आला पाहिजे असा हट्ट मी करणार नाहीये. मला कन्सेप्ट येतंय. सॅम्पलचं मास दिलंय 0.9, त्याला प्रॉडक्टनं डिव्हाईड करणार 3 इंटू काही का असेना. वरती 9 आहे, खाली 3 आहे. 3 3 जा 9, जिथं 3 आहे तो माझा ऑप्शन करेक्ट आहे. विथ प्रूफ तुम्हाला दाखवायला लागलोय मी. काय शिकला आत्तापर्यंत? आता पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. फॉर्म्युला न लिहिता व्हॅल्यू पुट करता आल्या पाहिजेत. फॉर्म्युला पटकन क्लिक व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हार्ड वर्क आहे. कष्ट घ्यावं लागणार आहे. आरामात होणार नाहीये. तुक्का लगाने की निंजा टेक्निकचे लाखभर व्हिडिओ आहेत YouTubeवर. मग ते बघत बसा आणि सीईटीच्या एक्झामची वाट बघा आणि लावा तुमचे तुक्के. ओके. आणि मिळवा तुम्हाला काय पाहिजे ते पर्सेंटाईल म्हणूया आपण. पण सांगू का? नशीब कष्ट जो करतो त्यालाच साथ देतं, हे मला सांगायचं लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करा. सॉल्व्ह करा, एम-सी-क्यूची प्रॅक्टिस करा, लिहून काढा, त्याच्याशिवाय होणार नाहीये. चला एक लास्टचा घेऊया आपण आता शेवटचा प्रश्न. व्हॉइड व्हॉल्यूम विचारलंय. मगाशीच बोललो होतो मी. एफ-सी-सीमध्ये 26% व्हॉइड व्हॉल्यूम आहे. पण मी काय करणार, की 26% च्या ऐवजी 1/4 व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं, की 26 च्या ऐवजी मी 25 म्हणणार आहे, लक्षात घ्या. आणि 25 म्हणजे 1/4. आता मला सांगा 4 3 जा 12, 3 कुठं आहे बघा, तो तुमचा ऑप्शन करेक्ट आहे. दुसरा कुठला ऑप्शन येणारच नाहीये. मग आता बाळांनो, शेवटच्या प्रश्नाला वेळ लावूया. मला सांगा डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? N-M-A³ बाळांनो, हे सॉलिड स्टेट आहे. आता त्यांनी विचारलंय आयडेंटिफाय द स्ट्रक्चर. मग सांगू का? सिंपल क्युबिक आहे, बॉडी सेंटर्ड आहे का फेस सेंटर्ड आहे, हे Nच्या व्हॅल्यूने ठरतं. मग Nची व्हॅल्यू काढण्यासाठी डेन्सिटीला मल्टिप्लाय करा A³ न, त्याला Na न मल्टिप्लाय करा आणि डिव्हाइड बाय मोलार मास. आता मोलार मास त्यांनी 149 दिलंय बघा. ओके. एटॉमिक मास घ्या. डेन्सिटी किती दिले सांगा? 4 दिले. ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. एज लेंथ 5 इंटू 10 रेज टू -10 मीटर. म्हणजे -8 सेंटीमीटर होणार. 100 ने मल्टिप्लाय करायचं ना मीटरचं सेंटीमीटर करताना. मग मला सांगा 5 चा क्यूब 125. ओके. हे 10 रेज टू -24. ओके. ह्याचा क्यूब ना. अवोगॅड्रो नंबर 6 घेणार आहे मी आणि 23. आता एक काम करा, 125 ला 2 न मल्टिप्लाय करा. 250. अजून 2 न मल्टिप्लाय करा. 500. 500 ला 6 न मल्टिप्लाय करा. 3000. 3000 च्या ऐवजी मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या बरं का, लक्षात घ्या. मी जे करतोय ना, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. 125 ला 2 न मल्टिप्लाय केलं की 250 येतंय. 250 ला परत 2 न मल्टिप्लाय केलं की 500 येतंय. 500 ला 6 न मल्टिप्लाय करूया. 0, 0 एवढं येतंय. पण हे 23 आणि हे 24 आहे. म्हणजे -1 किती सांगा? -1. त्याच्यामुळे 1 0 कॅन्सल होईल. मग वरती 300 आणि खाली 149, तर अप्रॉक्सिमेटली आन्सर 2 येतंय. अप्रॉक्सिमेटली आन्सर जे येतंय ते किती येतंय? 2 येतंय, हे लक्षात घ्या. डेन्सिटी 4च दिलेली आहे. मी तुम्हाला सांगू का? 2 येतंय म्हणजे हे बॉडी सेंटर्ड क्युबिक आहे. 2 येतंय म्हणजे हे बॉडी सेंटर्ड.
तुम्ही पण एक क्रॉस चेक बरोबर का. जर 1 आला असेल, तर सिंपल क्यूबिक 2 असेल, तर बॉडी सेंटर्ड N इक्वॉल्स टू 4 आला असेल, तर फेस सेंटर्ड. मग इथं तुमच्या लक्षात येतंय का बाळांनो? पट क्विक कॅल्क्युलेशन हे जमलं पाहिजे. प्रॉब्लेम होतात. फिजिकल केमिस्ट्रीमधले 10 न्यूमेरिकल्स आहे ना, त्यासाठी 10 मिनिटं सुद्धा लागत नाहीयेत. ऑर्गॅनिकचे 10 प्रश्न आहेत ना, 1 ते 2 मिनिटात होतात. त्यासाठी आपला अभ्यास परफेक्ट परफेक्ट असला पाहिजे. ओके, मी तुम्हाला सांगितलंय, ट्रिक्स तुमच्या लक्षात आले. अवघड क्वेशन येतोय तरी स्किप करा. वेळ लागतोय, स्किप करा. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंटचा इश्यू आहे. त्याच्यामुळे अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनवर भर द्या. पण अप्रॉक्सिमेट कधी करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो जर चारही ऑप्शन क्लोज असतील, तर अप्रॉक्सिमेट करायची काहीही गरज नाहीये, लक्षात घ्या. ओके. मी तुम्हाला सांगतो, आता हे सगळे फॉर्म्युले आहेत रे बाळांनो. हे सगळे फॉर्म्युले आहेत. जाऊ दे. तिथं काही प्रॉब्लेम नाहीये. तिथं टाईम मॅनेजमेंटचा काही इश्यू पण येणार नाहीये. पण फॉर्म्युले केलेच पाहिजेत. मग चला हे व्हिडिओ मी थांबवतोय आता. तुम्ही पण सॉलिड स्टेटस टॉपिक घ्या. त्याच्यावरचे कॅल्क्युलेशन्स पट तुम्हाला जमतायत का बघा आणि ती ट्रिक फॉलो करा नक्की अप्रॉक्सिमेशनची. ऑल द बेस्ट.